प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीची आहे. विश्वासणाऱ्यांना काही वेळ घेऊन आपण वचन ऐकणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांना, विश्वास परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं येतो. याचा अर्थ का, जर आपण वचन लगातार ऐकत राहतो, जर आपण वचन दररोज ऐकत राहतो, आपला विश्वास वाढण्यास सुरू होईल, आपला विश्वास मजबूत होईल. आणि म्हणून आज आपण काही वेळ घेऊन वचनातून ऐकणार आहोत. आज आपण शिकणार आहोत अन्न भाषेविषयी. आणि मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, विश्वासू जीवन पवित्र आत्म्याशिवाय खूप बोरिंग असन, त्यामध्ये मजा येणार नाही. प्रार्थना करायला, सुवार्ता सांगायला, म्हणून आपण काही वेळ घेऊन पवित्र आत्म्याविषयी शिकत आहोत. आता पण आपण शिकलो पवित्र आत्मा का गरजेचा आहे, पवित्र आत्मा कोण आहे, त्याचे 2 भाग आपण शिकलो. पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं कशा प्रकारे चालायचं आणि कसं आपण पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली जीवन जगू शकतो, पवित्र आत्म्याच्या अगुवाईखाली जीवन जगू शकतो, आपण त्याबाबत शिकलो. आणि आज आपण शिकणार आहोत अन्न भाषेबाबत. आज आपण शिकणार आहोत आणि मी विश्वास करतो की या टीचिंगद्वारे तुमचा विश्वास मजबूत होत आहे. तुम्ही पवित्र आत्म्यानं भरले जात आहात आणि तुम्ही पवित्र आत्म्याच्या गोष्टीमध्ये वाढत आहात. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. मार्कचा 16 अध्याय 17 आणि 18 वचन. मार्क 16 अध्याय 17 आणि 18 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असलेले, आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्ह असत जातील, ते माझ्या नावाने, येशू बोलत आहे, येशूच्या नावाने भूते काढतील, नव्या किंवा अन्न भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणीतावर किंवा आजारी लोकांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. विश्वासणाऱ्यांनो, आजच्या टीचिंगमध्ये पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला सांगू द्या की जर आपण वचनाच्या मागं जातो, जर आपण वचनासोबत जास्त वेळ घालवतो, वचनातून आपल्याला सत्यता समजून, एक विश्वासणाऱ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्यांना दृष्ट आत्म्याला घाबरण्याची गरज नाही, त्यांना आजाराला घाबरण्याची गरज नाही. वचन सांगतं की विश्वासणारे येशूच्या नावामध्ये आजारी लोकांवर हात ठेवतील आणि आजारी लोक काय होतील, बरे होतील. त्यांच्यातला आजार तुमच्यामध्ये येणार नाही जर तुम्ही वचनासोबत वेळ घालवताल आणि वचनामध्ये मजबूत व्हाल. विश्वासू लोक आजारी लोकांवर हात ठेवतील आणि आजारी काय होतील, बरे होतील. आणि किती विश्वासणारे, सर्व विश्वासणारे ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवलाय आणि जे प्रभूच्या मार्गात जातील. 17 वचनामध्ये आपण वाचलं की ते येशूच्या नावामध्ये भूते काढतील, नव्या भाषा बोलतील किंवा अन्न भाषा बोलतील. किती विश्वासणारे अन्न भाषा बोलू शकतात? सर्व विश्वासणारे, 2-3 विश्वासणारे नाही, 4-5 विश्वासणारे नाही, सर्व विश्वासणारे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकतात. परमेश्वरानं सगळ्यांसाठी अन्न भाषा दिली आहे. परंतु अन्न भाषा समजण्यापूर्वी 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कारण अन्न भाषेचे 2 पैलू आहेत. एक अन्न भाषा जी परमेश्वरासोबत वैयक्तिक सहभागिता करण्यासाठी असते, ती प्रत्येक विश्वासणाऱ्यांना देण्यात येते. प्रत्येक विश्वासणाऱ्याला जी प्रभूसोबत, जी पित्यासोबत वैयक्तिक सहभागिता करण्यासाठी जी अन्न भाषेची गरज आहे, ती अन्न भाषा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. परंतु अन्न भाषेचा अजून एक पैलू आहे, दुसरा एक पैलू आहे, जी लोकांची सेवा करण्यासाठी जी अन्न भाषा दिली जाते ती सर्व विश्वासणाऱ्यांना देण्यात येत नाही. परंतु जे वचन आपण वाचलं मार्क 16 अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये, परमेश्वरासोबत वैयक्तिक सहभागिता करण्यासाठी लागणारी जी अन्न भाषा त्याबाबत लिहिलंय आणि ती अन्न भाषा प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिली जाते. आणि जी दुसरा पैलू मी तुम्हाला सांगत आहे, जो आपण 1 कोरिंथ 12 अध्याय 29 आणि 30 मध्ये वाचतो, की जी दुसरे लोकांची सेवा करण्यासाठी लागणारी अन्न भाषा प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिली जात नाही. परंतु परमेश्वराशी वैयक्तिक सहभागिता करण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी, त्याच्याशी संवाद साधण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी, त्याच्याकडे प्रार्थना करण्यासाठी जी अन्न भाषा लागते, जी मार्क 16 अध्याय 17 वर्षामध्ये दिली, ती प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. अन्न भाषा समजून घेण्यासाठी आपल्याला अन्न भाषेचे 2 पैलू समजून घ्यावे लागतील. की एक अन्न भाषा परमेश्वरासोबत वैयक्तिक सहभागिता करण्यासाठी आहे आणि दुसरी जी अन्न भाषेचा जो दुसरा पैलू आहे ती लोकांची सेवा करण्यासाठी आहे. आणि पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे तो लोकांना देतो. ते आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही की मला पाहिजे मला मिळेल, नाही, ते पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे देतो. वाचूया
वाचो एक वचन, 1 कोरिंथ 12 अध्याय 29 आणि 30 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असलेले सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? नीट आहे का? आपण सगळे विश्वासणारे आहोत, परंतु सगळे लोक परमेश्वराचे दास नाहीये. परमेश्वराचे दास क्या आहे? ज्यांना परमेश्वरानं निवडलंय, परमेश्वरानं दर्शन दिले. नीट आहे का? आपण सर्व विश्वासणारे आहोत, परंतु सगळे परमेश्वराचे दास नाहीये. म्हणून या वचनामध्ये सांगतोय, सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत का? नीट आहे का? प्रभू त्याच्या दासाला निवडतो, त्यांना अभिषिक्त करतो आणि त्यांना दर्शन देतो. आणि जी पवित्र आत्मा सेवा करण्यासाठी लागणारी अन्न भाषा तो त्याच्या इच्छेप्रमाणे देतो. नीट आहे का? सगळे लोक परमेश्वराचे दास नाहीये. आपण सगळे विश्वासणारे आहोत, परंतु खूप कमी लोक परमेश्वराचे दास आहेत. हे तुम्हाला माहिती पाहिजे. असलेले 30 वचनामध्ये, निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न किंवा अन्न भाषा बोलतात का? ही जी अन्न भाषा आहे, ही अन्न भाषा लोकांची सेवा करण्यासाठी लागणारी अन्न भाषा आहे, जे पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे देतो. सगळ्यांना नाही मिळत ती. पुढे असलेले, भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? व्यवस्थित आहे का? हे जे वचन आपण वाचलं 1 कोरिंथ 12 अध्याय 29 आणि 30 वचनामध्ये, त्या ठिकाणी असं लिहिलंय, सगळेच अन्न भाषा बोलतात का? ही जी अन्न भाषा आहे, ही लोकांची सेवा करण्यासाठी लागणारी अन्न भाषा आहे, ती पवित्र आत्म्याद्वारे मिळते. म्हणजे आपण मार्कच्या 16 अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये वाचलं, ती अन्न भाषा प्रत्येक विश्वासणाऱ्याला मिळते, जी परमेश्वरासोबत वैयक्तिक सहभागिता करण्यासाठी लागते. आणि जर आपण त्या गोष्टीमध्ये आपण जर वाढलो तर आपण प्रभावशाली बनतो, आपण स्वर्गाचं जीवन पृथ्वी जगू शकतो. मला तुम्हाला सांगा, एक विश्वासणाऱ्यांना अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. जो तो अन्न भाषेमध्ये प्रार्थना करेन, परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्यातून आजाद होईल, पवित्र आत्म्याची अगुवाई त्याला समजन. आणि मला तुम्हाला सांगू द्या, वैयक्तिक सहभागितेसाठी, परमेश्वरासोबत वैयक्तिकरित्या सहभागिता करण्यासाठी लागणारी अन्न भाषा प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिली गेली आहे. परंतु काय सगळ्यांना सेवा करण्यासाठी, काय सगळ्यांना लोकांची सेवा करण्यासाठी लागणारी अन्न भाषा दिली आहे? त्याचं उत्तर आहे नाही. पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे ज्याला वाटेल त्याला तो देतो. व्यवसाय का? परमेश्वराचा दास बनणं किंवा परमेश्वराची सेवा करणं किंवा पास्टर बनणं हे मनुष्याच्या हातचं नाही आहे. त्या व्यक्तीला परमेश्वरानं निवडणं खूप गरजेचं आहे. म्हणून पुन्हा सांगन, वैयक्तिक सहभागिता करण्यासाठी लागणारी जी अन्न भाषा आहे, जी मार्क 16 अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये दिली, ती सगळ्या विश्वासणाऱ्यासाठी आहे. परंतु सेवा करण्यासाठी लागणारी अन्न भाषा पवित्र आत्मा ज्या लोकांना त्याची इच्छा आहे त्याच्या इच्छेप्रमाणे तो देतो. आज आपण अन्न भाषेविषयी शिकणार आहोत. अन्न भाषा काय आहे? आजच्या टॉपिकचं नाव आहे अन्न भाषा. अन्न भाषा खूप महत्त्वाची आहे आणि परमेश्वरासोबत सहभागिता करण्यासाठी जी अन्न भाषेची गरज आहे, ती अन्न भाषा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी, ज्यांना येशूवर विश्वास केला, ज्यांनी सुवार्तेवर विश्वास केला की येशू प्रभू त्यांच्या पापासाठी क्रूसावर मारले गेले, त्यांना पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी येशू मरणातून उठले, येशू जिवंत आहे, आणि जे आपल्या मुखानं कबूल करतात की येशू माझा प्रभू आहे, अशा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी अन्न भाषा आहे. पहिला पॉईंट अत्यंत महत्त्वाचा, अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे, जी पवित्र आत्म्याने प्रत्येक विश्वासणाऱ्याला, किती विश्वासणाऱ्याला? प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वरासोबत सहभागिता करण्याच्या उद्देशानं दिले आहे. अन्न भाषा काय? अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे, जी पवित्र आत्म्याने प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वरासोबत सहभागिता करण्याच्या उद्देशानं दिली आहे. अन्न भाषा का दिली? पहिली गोष्ट, अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे. अलौकिक या शब्दाचा अर्थ जे आपण शिकू शकत नाही. जसं आपण आता मराठी बोलत आहे, काही लोक हिंदी बोलतात. मराठी या भाषेला आपण शिकलो, शाळेमध्ये जाऊन शिकलो, आईवडिलांना आपल्याला शिकवलं. जर मी तुम्हाला प्रश्न केला, तुमचं नाव काय, म्हणजे तुम्ही शब्द आधी तुमच्या मनामध्ये निर्माण करतात आणि मग उत्तर देतात, माझं नाव हे आहे. तसं अन्न भाषा ही शिकवली जाऊ शकत नाही आणि शिकता येत नाही. अन्न भाषा ही अशी एक अलौकिक भाषा आहे, जी पवित्र आत्म्याने प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वरासोबत सहभागिता करण्यासाठी दिली आहे, जेणेकरून ते परमेश्वरासोबत संवाद साधतील, जेणेकरून ते प्रार्थना करू शकतील आणि आराधना करू शकतील. पुन्हा एकदा, अन्न भाषा काय आहे? अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे,
जी पवित्र आत्म्याने प्रत्येक विश्वासणाऱ्याला का दिली? परमेश्वरासोबत आपण सहभागिता करावी, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण बसावं यासाठी दिली. हा त्याचा उद्देश आहे, जेणेकरून आपण त्याच्यासोबत सहभागिता करू शकतो, संवाद करू शकतो, बोलू शकतो. विश्वासणाऱ्यांनो, ज्यावेळेस आदम हा एदेन बागेमध्ये होता, व्यवसाय का परमेश्वर त्याच्याशी बोलायचं. कोणत्या भाषेमध्ये बोलायचा? हिंदी भाषेमध्ये का, इंग्रजी भाषेमध्ये का, मराठी भाषेमध्ये का, कोणत्या भाषेमध्ये? अन्न भाषेमध्ये. कारण अन्न भाषा ही अशी अलौकिक भाषा आहे जी पवित्र आत्म्याने प्रत्येक विश्वासणाऱ्याला, किती विश्वासणाऱ्याला? प्रत्येक विश्वासणाऱ्याला कशासाठी दिली? परमेश्वरासोबत सहभागिता करण्याच्या उद्देशाने दिली, जेणेकरून विश्वासणारे परमेश्वरासोबत संवाद साधू शकतील. अन्न भाषेच्यासाठी दिली, जेणेकरून आपण परमेश्वराशी बोलू शकतो, त्याची प्रार्थना करू शकतो, त्याची आराधना करू शकतो. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, व्यावसायिका, अन्न भाषा फक्त 2-3 विश्वासणाऱ्यासाठी नाहीये, अन्न भाषा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी. जर तो वचन घेईन वचनामधले की अन्न भाषा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी, आणि जर त्या वचनावर विश्वास करण आणि तो माहीत आहे अन्न भाषा विश्वासानं ग्रहण करण, आणि जसं तो अन्न भाषेत बोलणं सुरू होईल, तो अन्न भाषेमध्ये वाढण. अन्न भाषा काय आहे? अन्न भाषा अलौकिक भाषा. अलौकिक या शब्दाचा अर्थ काय? जे आपण शिकू शकत नाही, जी तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही. मराठी भाषा असेल ते आपण शिकलो, कोणीतरी आपल्याला शिकवलं. हिंदी भाषा असेल आपण ती शिकलो किंवा कोणीतरी आपल्याला शिकवलं. परंतु अन्न भाषा अलौकिक भाषा आहे. का अलौकिक आहे? कारण तिला कोणी शिकू शकत नाही. या प्रकारे करा, या प्रकारे बोला, ह्या अन्न भाषा कोणी आपल्याला शिकवू शकत नाही. आणि अन्न भाषा आपण शिकलो नाही, पवित्र आत्मा आपल्याला ती अन्न भाषा देतो, जेणेकरून आपण परमेश्वरासोबत सहभागिता करावी, त्याची संवाद साधावा, त्याची प्रार्थना करावी, त्याची आराधना करावी. पुन्हा मी सांगत माहिती का, अन्न भाषा प्रार्थना करणं हे तुम्हाला कोणी शिकू शकत नाही, की तो लिहून देत आहे तुम्ही त्या प्रकारे बोलता नीम शका राबा सन्न नाही, ह्या प्रकारे करू शकत नाही. आपण अन्न भाषा आपण शिकू शकत नाही आणि कोणी शिकू सुद्धा शकत नाही. कोणताच परमेश्वराचा दास, कोणतेच पास्टर तुम्हाला अन्न भाषा शिकू शकत नाही. व्यवसाय का, अन्न भाषा अलौकिक भाषा आहे जी पवित्र आत्मा हर एक विश्वासणारा देतो, जेणेकरून ते परमेश्वरासोबत सहभागिता करतील, संवाद साधू शकतील, सहभागिता करू शकतील, आराधना करू शकतील आणि प्रार्थना करू शकतील. आणि नीट एका विश्वासणाऱ्यानं, अन्न भाषा मनातून येत नाही किंवा मनापासून येत नाही, मनामध्ये ते येत नाही. पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला, व्यवसाय का, पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला ते अन्न भाषेचे शब्द देतो आणि आपण आपल्या मुखाद्वारे ते आजाद करतो. पुन्हा एकदा, अन्न भाषा काय आहे? अन्न भाषा अशी अलौकिक भाषा आहे जी पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्याला देतो. उद्देश हा आहे जेणेकरून प्रत्येक विश्वासणारा परमेश्वरासोबत सहभागिता करू शकन, संवाद साधू शकन, त्याच्याकडे प्रार्थना करू शकल आणि आराधना करू शकल. वाचू एक वचन, 1 करीन 14:2 1 करीन 14:2. त्या ठिकाणी कारण अन्न भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. का अन्न भाषा बोलणारा माणसाबरोबर बोलत नाही, तर तो देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही. अन्न भाषा ही माणसाला समजू शकत नाही, तुमच्या मनाला समजू शकत नाही. पुढे असलेलं आहे, कारण ते माणसाला समजत नाही. अन्न भाषा माणसाला कधी समजू शकत नाही. तो आत्म्यानं गुड गोष्टी बोलतो. जेव्हा केव्हा तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत आहात, तुम्ही परमेश्वरासोबत बोलत आहात आणि परमेश्वर तुमच्यासोबत बोलल. अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे, ती परमेश्वरासोबत बोलण्यासाठी दिली. जे वचन आपण वाचलं 1 करीन 14:2 त्या ठिकाणी असलेलं आहे, कारण अन्न भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. जेव्हा तुम्ही आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतोय, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्यावर आपण काय करतोय माहिती का, परमेश्वरासोबत सहभागिता करतोय, आपण परमेश्वरासोबत बोलतोय, परमेश्वराकडून आपण ऐकतोय. जसं आपण अन्न भाषेमध्ये आराधना करतो, ज्यावेळेस आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण परमेश्वराशी संवाद साधत आहे, परमेश्वराकडे आपण प्रार्थना करत आहोत. परत एकदा, अन्न भाषा काय आहे? अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे जी पवित्र आत्म्याने प्रत्येक विश्वासणाऱ्याला, किती विश्वासणाऱ्यांना? प्रत्येक विश्वासणाऱ्याला का दिली? परमेश्वरासोबत सहभागिता करण्याच्या उद्देशाने दिली. काय उद्देश? का पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्याला अन्न भाषा देतो? त्याचा उद्देश हा आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्यानं परमेश्वरासोबत सहभागिता करावी, त्याची संवाद साधावा, प्रार्थना करावी आणि आराधना करावी.
तुम्ही अन्न भाषेमध्ये ज्यावेळेस प्रार्थना करत आहात, काय करत आहात? तुम्ही परमेश्वरासोबत सहभागिता करत आहात, त्याशी संवाद साधत आहात. पवित्र परमेश्वर तुमच्याशी बोलत, तुम्ही त्याच्याशी बोलत आहात आणि तुम्ही प्रार्थना करत आहात आणि तुम्ही आराधना करत आहात. मी विश्वास करतो या टीचिंगद्वारे अन्न भाषेबाबत तुमचं प्रकाशन वाढेल, तुमची समज वाढेल. अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे जी पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वरासोबत सहभागिता करण्यासाठी देतो, त्याचे संवाद साधण्यासाठी देतो, प्रार्थना करण्यासाठी देतो आणि आराधना करण्यासाठी देतो. दुसरा पॉईंट, अन्न भाषेचे शब्द पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला देतो, ते तुमच्या मनातून येत नाही. का अन्न भाषा कशी मिळते हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही अन्न भाषेमध्ये वाढता, तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता. का अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे गुप्त गोष्टी प्रगट होतात. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण परमेश्वराच्या सिद्ध इच्छेनुसार प्रार्थना करतो. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण परमेश्वराच्या पवित्र लोकांसाठी मध्यस्थ प्रार्थना करतो. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपला आत्मा शार्प बनतो. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपला आत्मा मजबूत होतो. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येतो. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालतो. म्हणून तुम्हाला समजलं पाहिजे अन्न भाषा कशा प्रकारे काम करते. अन्न भाषेचे शब्द पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला देतो, तुमच्या मनाला नाही देत, तुमच्या शरीराला देत नाही, तुमच्या आत्म्याला देतो. अन्न भाषेचे शब्द तुमच्या मनातून येत नाहीत. पुन्हा एकदा ऐका, दुसरा पॉईंट, अन्न भाषेचे शब्द पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला देतो, ते तुमच्या मनातून येत नाही. ही सिक्वेन्स तुम्हाला समजली पाहिजे. अन्न भाषेचे शब्द कोण देतोय? पवित्र आत्मा देतो. कुठं देतो? तुमच्या आत्म्याला देतो. आणि तुम्ही जसं ते शब्द मिळतात, तुम्ही विश्वासानं ते ग्रहण करता आणि तुम्ही तुमच्या मुखानं बोलता. ऐका, अन्न भाषेचे शब्द कोण देतोय? पवित्र आत्मा. कुठं देतो? तुमच्या मनामध्ये देत नाही, तुमच्या शरीरामध्ये देत नाही, तो तुमच्या आत्म्याला देतो. आणि माहिती तुमचं मुख ज्यावेळेस तुम्ही ते विश्वासानं ग्रहण करतात आणि तुम्ही ते मुखानं बोलतात, तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू लागता. पुन्हा एकदा, अन्न भाषेचे शब्द पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला देतो, ते मनापासून येत नाही. का मराठी मनापासून येते, हिंदी मनापासून येते, परंतु अन्न भाषा ही मनातून येत नाही. अन्न भाषा नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या अन्न भाषेचे शब्द पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला देतो आणि तुम्ही विश्वासानं बोलता. आणि मला तुम्हाला सांगते, अनेक वेळा माहिती आहे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर आलं आणि माहीत आहे अनेक वेळा पवित्र आत्म्यानं तुमच्या आत्म्याला अन्न भाषेचे शब्द दिले, परंतु तुम्हाला ते न समजल्यामुळं आणि तुम्ही ते विश्वासानं ग्रहण करून न बोलल्यामुळं तुम्ही अन्न भाषेमध्ये वाढले नाही. अन्न भाषेचे शब्द पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला देतो, जसं आपण विश्वासानं ते ग्रहण करतो आणि ते आपण आजाद करतो, जसं आपण ते बोलतो, आपण अन्न भाषेमध्ये वाढण्यास सुरू होतो. ज्या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचं पहिलं चिन्ह आहे की अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं. आणि ज्यावेळेस मी पवित्र आत्म्यानं भरलो, मला अन्न भाषेचे शब्द मिळाले. लिखा नमशाला लबा सखेराना नमशोरो. ही शब्द आहे, ही माझ्या मनाला नाही मिळाले, पवित्र आत्म्यानं माझ्या आत्म्यामध्ये दिले. मी विश्वास केला, हे अन्न भाषेचे शब्द पवित्र आत्म्यानं मला दिले. असं मी विश्वासानं बोलण्यास लागलो. नीमा शका लबा सन्ना नमा ओ रबा खाला लबा शके. का माहिती, हे शब्द माझ्या मनातून येत नाही, हे माझ्या आत्म्याला पवित्र आत्म्यानं दिलेत. वाचो एक वचन, प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय आणि 4 वचन. त्याने असले, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्यानं जसजशी त्यांना वाचा दिली तसे कोणी वाचा दिली, त्यांना पवित्र आत्म्यानं त्यांना अन्न भाषेचे शब्द दिले त्यांच्या आत्म्यामध्ये. आणि पुढे असले, त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. नाही का, पवित्र आत्मा त्याचं काम आहे तुम्हाला अन्न भाषेचे शब्द देणं, तो तुमच्या आत्म्यामध्ये देतो. आणि जसं तुम्ही ते विश्वासानं ग्रहण करता आणि तुम्ही बोलता, तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू लागतात. आणि जे वचन आपण वाचलं प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 4 वचनामध्ये, पवित्र आत्म्यानं त्यांना शब्द दिले आणि त्यांनी त्या शब्दाला विश्वासानं ग्रहण केलं आणि त्यांनी बोलण्यास सुरू केलं. त्यांनी ते शब्दावर विचार करत बसले नाही, हे काय शब्द नीमा शाखा, त्यांनी त्याच्यावर विचार करत नाही बसले, ते त्यांनी बोलण्यास सुरू केले. आणि बायबलमध्ये लिहिले, ते सगळे लोक अन्न भाषेमधून बोलू लागले. पवित्र आत्मा अन्न भाषेचे शब्द आपल्या आत्म्याला देतो आणि आपण ते विश्वासानं ग्रहण करतो आणि आपण बोलतो, विचार करत बसत नाही, आपण विश्वासानं ग्रहण करतो. आपण विश्वास करतो की पवित्र आत्म्याने मला हे शब्द दिले. आणि जसं तुम्ही बोलण्यास सुरू करता, तुम्ही अन्न भाषेमध्ये वाढता.
पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला अन्न भाषेचे शब्द देईल. आणि ज्यावेळेस ते देईन त्यावेळेस विचार करत बसू नका की कोणता शब्द आहे, कसा वेगळा शब्द आहे. नाही, विश्वासानं ग्रहण करा आणि बोलण्यास सुरू करा. वाचो एक वचन, 1 कोरिंथ 14 अध्याय आणि 14 वचन. त्याने असलेले, कारण जर मी अन्न भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो. ज्यावेळेस तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता तुमचा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. बुद्धीला अन्न भाषेचे शब्द समजत नाही. का बुद्धीला अन्न भाषेचे शब्द समजू शकत नाही, तुमच्या मनाला अन्न भाषेचे शब्द समजू शकत नाही. आत्म्यातून निघणाऱ्या शब्दाला अन्न भाषा बोलतात. विश्वासणाऱ्यांनो, अन्न भाषेचे शब्द पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला देतो आणि आत्म्यातून निघणाऱ्या शब्दाला अन्न भाषा बोलतात. जे वचन आपण वाचलं 1 कोरिंथ 14 अध्याय 14 वचन, तर कसले, कारण जर मी अन्न भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझं मन किंवा माझे बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. म्हणजे अन्न भाषेचे शब्द बुद्धीला समजत नाही, मनाला ते समजत नाही. कारण का माहिती आहे का, जसं आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो आपला आत्मा प्रार्थना करतो, आपलं मन प्रार्थना करत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या आत्म्याला मजबूत करणं खूप गरजेचं आहे. वेळ काढा आणि वचनासोबत वेळ घालवा. आत्म्याचं खाणं काय आहे? परमेश्वराचं वचन. जर तुम्ही वचनासोबत चांगला वेळ घालवता, उपास प्रार्थनेमध्ये वेळ घालवता, तुमचा आत्मा मजबूत होईल आणि तुमचा आत्मा पवित्र आत्म्याची अगुवाई खूप लवकर ओळखू शकेल. तुमचा आत्मा तुमच्या आत्म्याला जे पवित्र आत्मा अन्न भाषेचे शब्द देत आहे, तुम्ही खूप सामर्थ्यानं खूप लवकर ते ग्रहण करू शकता आणि तुम्ही अन्न भाषेच्या प्रार्थनेमध्ये वाढू शकता. पुन्हा एकदा, पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला अन्न भाषेचे शब्द देतो, आपण ते विश्वासानं ग्रहण करतो आणि जसं आपण ते बोलतो आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्यास सुरू करतो. वाचूया एक वचन अजून, 1 कोरिंथ 14 अध्याय आणि 15. त्या ठिकाणी असलेलं आहे, मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असलेलं आहे, तर मग काय, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने करणार. मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्याने गाणार. मग याचा अर्थ काय की फक्त आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे की नी माशा खाल्ला बस नाही. लक्षात घ्या, आपण मराठीमध्ये आपल्या समजणाऱ्या भाषेमध्ये पण प्रार्थना केली पाहिजे आणि अन्न भाषेमध्ये पण प्रार्थना केली पाहिजे. दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या. म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं 1 कोरिंथ 14 अध्याय 15 वचनामध्ये, आपण समजणाऱ्या भाषेमध्ये पण प्रार्थना करतो आणि अन्न भाषेमध्ये पण प्रार्थना करतो. आपण समजणाऱ्या म्हणजे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये समजणाऱ्या भाषेमध्ये पण आपण प्रभूची आराधना करतो आणि अन्न भाषेमध्ये पण आपण परमेश्वराची आराधना करतो. पुन्हा एकदा व्यवस्था आहे का, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. आपण मराठीमध्ये म्हणजे आपल्या समजणाऱ्या भाषेमध्ये पण प्रार्थना केली पाहिजे आणि अन्न भाषेमध्ये पण प्रार्थना केली पाहिजे. आपण आपल्या समजणाऱ्या भाषेमध्ये मराठी असेल हिंदी असेल त्यामध्ये परमेश्वराची आराधना केली पाहिजे. त्याच्यासोबत आपण अन्न भाषेमध्ये पण परमेश्वराची आराधना करू शकतो. अन्न भाषेचे शब्द पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला देतो. जसं आपण ती विश्वासानं ग्रहण करतो, त्याच्यावर विश्वास ठेवून आपण बोलण्यास सुरू करतो, आपण अन्न भाषेमध्ये वाढतो. तिसरा पॉईंट अन्न भाषेबाबत, मानवी भाषा पुरेशी पवित्र नाही, पुरेशी जिव्हाळीची नाही आणि परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी पुरेशी समाधानकारक नाही आहे. ठीक आहे का, आपण परमेश्वराशी आपल्या समजणाऱ्या भाषेमध्ये बोलू शकतो, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, जी भाषेमध्ये तुम्ही बोलतात, परंतु ती पुरेशी पवित्र नाही आहे, ती पुरेशी जिव्हाळ्याची नाही आहे, ती परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी, सहभागिता करण्यासाठी समाधानकारक नाही आहे. मला आज तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराशी सहभागिता करण्याचे, संवाद साधण्याचे लेवल असतात. आपण परमेश्वरासोबतच्या सहभागितेमध्ये तोपर्यंत आपण गहिरं, उंच आणि मजबूतीमध्ये आणि जास्त करू शकणार नाही जोपर्यंत आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत नाही. पवित्र आत्मा अन्न भाषे शब्द आपल्या आत्म्याला देतो आणि परमेश्वराकडून येणारे शब्द पवित्र आहे, जिव्हाळ्याचे आहे आणि परमेश्वराशी सहभागिता करण्यासाठी पुरेसे आहे. जसं आपण परमेश्वराची आराधना मराठीमध्ये करतो, हिंदीमध्ये करतो, परंतु आराधनेच्या उच्च स्तरामध्ये जाण्यासाठी आपण अन्न भाषेमध्ये आराधना केली पाहिजे. जसं माहिती आहे, आपण प्रार्थना करतो नी मशा कल्ला बसन नन्नमा, याला म्हणतात अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं. त्याच्यासोबत अन्न भाषेमध्ये आराधना करणं आहे.
की तुम्हाला जर तुम्ही त्या प्रकारे करता तुम्ही आराधनेच्या उच्च स्तरामध्ये जाता. कारण का मानवी भाषा पुरेशी पवित्र नाहीये, पुरेशी जिव्हाळ्याची नाहीये आणि परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी पुरेशी समाधानकारक नाही. म्हणून परमेश्वराने अन्न भाषा दिली. पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला अन्न भाषा शब्द देतो आणि आज आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, अन्न भाषेमध्ये आपण त्याची आराधना करतो. माहिती आपण परमेश्वरासोबत जिवंत सहभागिता करू शकतो. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करेन की आपण जास्त वेळ अन्न भाषेमध्ये प्रार्थना करूया. समजणाऱ्या भाषेमध्ये पण प्रार्थना करू, अन्न भाषेमध्ये पण करूया, पण जास्त आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. वाचू एक वचन, 1 कोरिंथ 14 अध्याय आणि 18 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तुम्हा सर्वांपेक्षा, पौल म्हणत आहे, तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. पौल म्हणत आहे, एक कलीसिया मिळून तुम्ही जेवढी प्रार्थना करतात करिंथची, त्याच्यापेक्षा मी सगळ्यात जास्त अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो. पौल म्हणत आहे, पूर्ण करिंथची कलीसिया, करिंथचं चर्च मिळून, करिंथची मंडळी मिळून जेवढी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करते, समजा सगळे मिळून ते 2 तास करत आहे. पौल म्हणतो, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा मी जास्त प्रार्थना करतो. कारण त्याला निर्णय घेतला की तो वेळ काढण आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण आणि अनेक प्रकारचे प्रकाशन त्याच्यातून आजाद झाले. अनेक अद्भुत गोष्टी त्याच्या जीवनाद्वारे घडल्या. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही आणि मी निर्णय करतो की वेळ काढून अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याचा, आपला वेळ वाया घालू नका. वेळ काढा, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. रबा शाखा लाबा सन्न, अन्न भाषेमध्ये प्रार्थना जसं तुम्ही करत आहात, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत आहात, परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यातून आजाद होईल. आणि जर तुम्ही किंमत चुकवायला तयार असाल, तुम्ही सकाळी वेळ काढतात, संध्याकाळी वेळ काढता. काही लोक पाचशा मला वेळ मिळत नाही. एक वेळ प्रॉब्लेम वेळेचा नाही आहे, तुम्ही किंमत चुकवायला तयार नाही. जर एक व्यक्तीला अन्न भाषेमध्ये प्रार्थना करायची, तो सकाळी लवकर उठन, संध्याकाळी तो उशिरा झोपन, पण तो अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा, तो किंमत चुकवल. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू लागतात, तुम्ही परमेश्वराशी असीमित सहभागिता करू शकता, जी तुमच्या समजणाऱ्या भाषेमध्ये आपण करू शकत नाही. म्हणून निर्णय करा, वेळ काढा आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. तुम्ही परमेश्वरासोबत वेळ घालवा, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा, त्याची स्तुती करा, त्याची आराधना करा. आपण शिकलो अन्न भाषा काय आहे, त्यामध्ये आपण शिकलो अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे, जी पवित्र आत्म्याने प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वरासोबत सहभागिता करण्याच्या उद्देशाने दिली. आणि जर तुम्ही वेळ काढता आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता, तुमची परमेश्वरासोबतची सहभागिता, तुमची परमेश्वरासोबतची प्रार्थना, तुमची आराधना उच्च लेवलला जाईल आणि ती गहिरी होईल. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, अन्न भाषेमध्ये जास्तीत जास्त प्रार्थना करा आणि जर ते करण्याद्वारे तुम्ही परमेश्वरासोबत एक चांगला रिश्ता अनुभव करू शकता. परमेश्वर तुमच्याशी बोलन, तुम्ही परमेश्वराशी बोलता. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करणार. आज आपण शिकलो अन्न भाषेबाबत शिकलो. अन्न भाषा काय? अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे, जी पवित्र आत्म्यानं प्रत्येक विश्वासणाऱ्याला ह्या उद्देशानं दिली, जेणेकरून तो प्रत्येक विश्वासणारा परमेश्वरासोबत सहभागिता करण, संवाद साधू शकन, प्रार्थना करू शकन, आराधना करू शकन. आणि मी सांगितलं तुम्हाला, अन्न भाषेचे शब्द पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला देतो, जसं आपण ते विश्वासानं ग्रहण करतो आणि माहिती आपण बोलण्यास सुरू करतो, आपण अन्न भाषेच्या प्रार्थनेमध्ये वाढतो. आणि माहिती आहे, तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण शिकलो, जी मानवी भाषा पुरेशी पवित्र नाहीये, जिव्हाळ्याची नाहीये आणि परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी पुरेशी समाधानकारक नाहीये. म्हणून निर्णय करा, वेळ काढा. समजणाऱ्या भाषेमध्ये काही वेळ प्रार्थना करा आणि अन्न भाषेमध्ये पण प्रार्थना करा. समजणाऱ्या भाषेमध्ये काही वेळ परमेश्वराची आराधना करा, त्याला धन्यवाद करा, त्याच्यासोबत तुम्ही अन्न भाषेमध्ये आराधना करा. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू ऑल.